मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची ठाकरे गटाकडून जोरदार तयारी। स्टेजची उभारणी पूर्ण, 1 लाख शिवसैनिकांसाठी आसनाची व्यवस्था, पार्किंगचंही दादर परिसरामध्ये नियोजन। दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचं नवं गाणं समोर। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून दैवत आपलं ठाकरे असं नवं गीत रिलीज। शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे, याची जय्यत तयारी सुरू झाली आहे। भव्य स्टेज आणि लाखो खुर्च्या दसरा मेळाव्यासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत। शिंदे गटाच्या आझाद मैदानातल्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी। फ्रीवेवरून कार्यकर्ते येणार असल्यामुळे भगवे झेंडे लावण्यात आले। संपूर्ण पीडीमेलो रोडही भगव्या पोस्टर्सनं सजलाय। संभाजीनगरमध्ये शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू। या दसरा मेळाव्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून कार्यकर्त्यांसाठी 200 गाड्यांचं आयोजन। उद्या नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये विजयादशमीचा उत्सव। परंपरेनुसार संघाचं पथसंचलन, शस्त्रपूजन आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार। विजयादशमीनिमित्त देशभरात रावण दहन करण्याची परंपरा। नागपूरमधल्या कस्तुरचंद पार्कमध्ये गेल्या 71 वर्षांपासून रावण दहनाची परंपरा। उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी हजर। रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून समन्स। जोगेश्वरीतला भूखंड घोटाळा प्रकरण। दादा भुसे बदनामी प्रकरणी संजय राऊत आज मालेगाव न्यायालयामध्ये हजर राहण्याची शक्यता कमी। वृत्तपत्रातून चुकीचा आणि बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप। ड्रग्ज माफिया ललित पाटील कोर्टामध्ये पुन्हा हजर करण्यात आला। दरम्यान ललित पाटीलच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ। ललित पाटील आणि सचिन वाघ यांना 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। ललित पाटीलचा 3 वर्षांपूर्वी पोलीस चौकशी दरम्यान केलेलं नाटक समोर। पोलीस ठाण्यामध्ये जिन्यावरून पडतानाचा रचला होता बनाव। सीसीटीव्ही फुटेज समोर। मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणावर बसण्यापेक्षा आरक्षणाची 50% मर्यादा उठवण्यासाठी दबाव निर्माण करावा। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा जरांगेंना सल्ला। सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या हिंगणगाद येथील ग्रामस्थांचा सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय। राजकीय नेत्यांना बंदी घालणारे जिल्ह्यातलं पहिलं गाव। नाशिकच्या येवल्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदीची परिस्थिती। येवल्यातल्या देवरगाव कातरणी इथे कार्यकर्त्यांनी केली फलकबाजी। शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार होते, पण काही कारणामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलला गेला। राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माळणे यांची माहिती। मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना गाळप हंगाम कार्यक्रम। आत्महत्या झाल्या तरी सरकारच्या डोळ्याची पापणी हलत नाही। संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल। आरक्षणासाठी सरकार किती बळी घेणार, राऊतांचा सरकारला सवाल। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती बीड आणि लातूर जिल्ह्यांचा करणार दौरा। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील संदीप शिंदे समितीची निर्मिती। समिती सरकारकडे अहवालासाठी आणखी वेळ मागण्याची शक्यता। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून आज पुन्हा जाहिरात। धोरण आखले आहे, तोरण बांधण्याचे असं जाहिरातीत केलंय नमूद। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून मंत्री उदय सामंत यांचं मोठं विधान। किरण सामंत यांना उमेदवारी द्या अशी जनतेमधून मागणी होत असल्याचं उदय सामंत यांचं विधान। किरण सामंत उदय सामंतांचे बंधू। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मेळावा आझाद मैदानात। आमचा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा मेळावा, वारसा हा विचारांचा असावा। शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र। शिंदे गटाला मेळावा घेण्याचा अधिकार आहे, त्यांनी त्यांची ताकद दाखवावी। शिवसेनेची खरी ताकद आम्ही दाखवू। ताकदच बघायची असेल तर घ्या निवडणुका। ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचं शिंदे गटाला आव्हान। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पुण्यामध्ये महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक। मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांचा सुप्रिया सुळेंनी घेतला आढावा। नवले पूल, चांदणी चौक रस्त्यांवरच्या वाहतुकीबाबतही केली चर्चा। मनसेचे नेते अमित ठाकरे सप्तशृंगी गडावर। अमित ठाकरेंसोबत अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतलं देवीचं दर्शन। नाशिक जिल्ह्यातील एअर कनेक्टिव्हिटी वाढणार। 29 ऑक्टोबरपासून नाशिकहून 13 शहरांसाठी हॉपिंग फ्लाईट सुरू होणार। अवैध फेरीवाल्यांविरोधात मीरा रोडचे व्यापारी उतरले रस्त्यावर। मीरा रोड सेक्टर 1 मध्ये काल रात्री एका फेरीवाल्यानं दुकानदाराला केली बेदम मारहाण। आज सकाळपासून स्थानिक सर्व व्यापाऱ्यांनी ठेवली दुकानं बंद। जालन्यातल्या अंबडमध्ये ओबीसी बांधवांचा तहसील कार्यालयावर महामोर्चा। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, मराठा समाजाला दिलेल्या बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे यासह इतर मागण्यांसाठी मोर्चा। कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। जळगावमध्ये आकाशवाणी चौकात मुंबई नागपूर हायवेवर रास्ता रोको। नांदेडमधल्या 16 वर्षीय मुलाच्या आत्महत्येनंतर मराठा समाज आक्रमक। ठिय्या आंदोलन करत केली घोषणाबाजी। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन।
डीजे आणि लेझरच्या विरोधात पुण्यातल्या नागरिकांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, निर्बंध आणण्याची याचिकेत मागणी. मुंबईमधल्या फुल बाजारामध्ये झेंडूच्या फुलांची मोठी आवक. झेंडूच्या फुलांचा दर 60 रुपये प्रति किलो. फुलांनी भरलेले ट्रक्स मुंबईतल्या फुल बाजारांमध्ये दाखल. अहमदनगरमध्ये विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या मार्केटमध्ये लगबग. कालपर्यंत 60 रुपये किलो दर असणाऱ्या झेंडूला आज 15 ते 30 रुपये किलो दर मिळाल्याने फुल विक्रेते चिंतेत. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना अजूनही मागणी नसल्यामुळे नाशिकमधले शेतकरी अडचणीत. उत्पादन खर्च वसूल होत नसल्यानं शेतकरी हतबल. नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलाला प्रति किलो 10 ते 15 रुपये भाव. कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल. नांदेडमध्ये अत्यल्प पावसानं कापसाचं उत्पादन घटलं. कापसावर लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कापसाची फुलं आणि बोंडांचं नुकसान. शिर्डीतल्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पहिल्यांदाच दुष्काळग्रस्त भागासाठी सोडले पाणी. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण पाटीलही उपस्थित. गावकऱ्यांशी साधला संवाद. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याचे दर कडाडले. आजचा दर 62,800 रुपये प्रति तोळा. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता. साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त शिर्डीमध्ये भक्तांची गर्दी. पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणूक. उद्या रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा संस्थांचा निर्णय. मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक शहरांमधली हवा गुणवत्ता पातळी खालावली. मागच्या 24 तासात राज्यातल्या अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट श्रेणीमध्ये. जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला इथल्या उरी सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी केला 2 दहशतवाद्यांचा खात्मा. दोन्ही दहशतवादी एका मोठ्या गटाचा भाग होते, जे सतत पाऊस आणि खराब दृश्यमानतेचा फायदा घेत नियंत्रण रेखा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. मध्य प्रदेशमध्ये तिकीट कापल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस आमदार मुन्नालाल गोयल समर्थकांचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घराबाहेर हंगामा. हमास आणि हिजबुल्ला विरोधात इस्रायलची मोहीम आणखी तीव्र. गाझापट्टीवर आतापर्यंतचा सगळ्यात विध्वंसक हल्ला. एका दिवसात 400 जणांचा मृत्यू. जबालियामधील रिफ्युजी कॅम्पमधील 30 लोकांचा मृत्यू. हिजबुल्लासोबतच्या लढाईदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान पोहोचले लेबनॉन सीमेवर. सैनिकांची भेट घेऊन वाढवलं मनोबल. वॉर कॅबिनेटसोबतही केली बैठक. न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 10 गडी गमावून 273 धावा. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलच्या सर्वाधिक 130 धावा. रचित रवींद्रचं 75 आणि ग्लेन फिलिप्सचं 23 धावांचं योगदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.